नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी रवा, त्याच्या आपण खाऱ्या शंकरपाळ्या बनवू, मुगाची डाळ शिजवून। तर मी तुम्हाला साहित्य सांगते। हे बघा, मी ह्या वाटीने 2 वाट्या हे घेतले आपलं गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा घेतलाय, थोडंसं आपल्याला मिरी पावडर लागेल, थोडासा ओवा 2 चमचे, 2 चमचे तीळ, 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा हिंग आणि 1 वाटी रवा आणि चवीपुरतं मीठ लागेल। तर 1 वाटी मुगाची डाळ अगोदरच कुकरला लावली होती, शिजून झाली, गरम आहे अजून। तर आपण आता पीठ मळायला घेऊ। या अगोदर मुगाची डाळ टाकून घेते 1 वाटीची। हे बघा, एवढी झाली शिजून, त्याच्यात पाणी पण असतं ना, शिजून भरपूर होते। आणि आपण त्याच्यात बसेल एवढं पीठ टाकून द्यायचं। तुम्हाला जर त्याच्यात वाटलं नाही म्हणजे हे झालं ना, असं मिक्स नाही झालं, तर थोडं पाणी वापरलं तरी चालेल। हे बघा, मी आता रवा टाकून घेते। आता आपण थोडंसं मोहन टाकू तुपाचं, गरम करायला ठेवलंय, तोपर्यंत हे असं मिक्स करून घेऊ। हे बघा, मी हिंग टाकते, जिरं, थोडीशी मिरी पावडर आणि थोडासा ओवा हाताने असं करून टाकायचा, चिली फ्लेक्स आणि थोडेसे तीळ आणि चवीपुरतं आपण मीठ टाकू। चमचे मोहन टाकते, तुपाचं मोहन आहे। आणि आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ। ह्याच्यात जर घट्ट ना म्हणजे असं मळता नाही आलं ना, थोडंसं तुम्हाला वाटलंच तर पाणी टाका, पण घट्टच गोळा झाला पाहिजे, मग खुसखुशीत होतात त्या खाऱ्या शंकरपाळ्या। हे बघा, असं गरम गरम असतानाच मळमळू घ्यायचं, त्याला एकजीव करायचं मुगाच्या डाळीत। ते मी अजून पाणी नाही टाकलं, लागलंच तर थोडंसं टाकायचं, कारण रवा पण फुगायला लागतं ना। हे असं प्रवासात नेण्यासाठी 8 दिवस चांगला टिकतात। बघा, असं मळमळू घ्यायचं। मला अजिबात पाणी नाही लागलं, कारण मी शिजताना 1 वाटी आणि थोडंसं वरती पाणी टाकलं होतं डाळ शिजायला कुकरला, त्याच्यामुळे मी आजी थेंबभर पण पाणी नाही वापरलं। तुम्हाला लागलंच तर असं थोडंसं टाकू शकता तुम्ही, पण असं पीठ पाहिजे आपलं। हे बघा, असं आता रवा फुगल्या, अजून थोडंसं घट्ट होईल। आता आपण हे चांगला अर्धा तास भिजत ठेवू, म्हणजे रवा चांगला फुगल, मग नंतर आपण त्याच्या शंकरपाळ्या करू खाऱ्या। हे बघा, आपलं पीठ भिजलंय का आपण बघू। हे बघा, आपलं चांगलं पीठ भिजलंय। आता आपण थोडंसं तुपाचा आणि तेलाचा हात लावायचा, चांगलं मळून घ्यायचं। असं घट्ट झालंय बघा, रवा फुगला ना त्याच्यात, घट्ट झालं। आता आपण असं एक गोळा घेऊ, तर आपण असं लाटून घेऊ, चपाती लाटतो ना आपण, तसंच लाटायचं। बघा, आता आपण काय करू, या चपातीला असं तूप लावून नाही तर तेल लावून घ्यायचं। तुम्ही तेल लावलं तरी चालेल, तूप लावलं तरी चालेल, सगळ्या बाजूनी असं लावून घ्यायचं। आणि थोडंसं आपण अशी तांदळाची पिठी ना, अशी सगळ्या बाजूनी टाकायची आणि असं फोल्ड करून घ्यायचं।
इथं पण थोडंसं तूप लावायचं असं. तर ही बाजू परत अशी करायची. तर आपण इथं पण थोडंसं तूप लावू. तर आपण याच्यावर परत थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं आणि ही बाजू अशी दुमडी करून घ्यायची. हे बघा असा आकार आला पाहिजे. आणि हे परत एकदा असं लाटून घ्यायचं. चौकोनी आकार असा करून घ्यायचा, लांब करायचा थोडासा. हे बघा आता आपण परत एकदा असं तूप लावून घेऊ. परत थोडंसं असं तांदळाचं नाही तर मैदा असला तर तो असा बुरबुरायचा. परत एकदा असं फोल्ड करायचं. परत थोडंसं असं पीठ टाकायचं. इकडून पण असं करायचं. परत आपण थोडंसं असं लाटून घेऊ. थोडं जाड आहे ना, पातळ करून घ्यायचं. ही बाजू आहे ना असं कट करून घ्यायची आणि असे पातळ पातळ हे करायचं. एक अर्धा इंचाचे काप करून घ्यायचे असे. हे बघा आपण तेल तापलं का बघूया. हे बघा हे थोडंसं टाकलंय मी, ते असं लगेच वरती आलंय म्हणजे आपलं तेल ना चांगलं तापलंय. आपण आता शंकरपाळ्या अशा थोड्या थोड्या सोडू. जास्त पण नाही सोडायच्या, एकदम थोड्या थोड्या अशा सोडायच्या म्हणजे चांगल्या तळल्या जातात. आणि बारीक गॅसवर खरपूस तळायच्या. अशा थोड्याशा हे झाल्या ना अशा लाल, तर आपण मग हलवायच्या, नाहीतर मग ते खूप तेल पितात. असे पदर सुटायला लागले का मग चांगले हलवून घ्यायच्या, खालच्या वर करायच्या. मग बारीकच गॅसवर तळायच्या, एकदम जास्त पण नाही टाकायचा. बघा आता आपला असा कलर झालाय. आता आपण असा काढून घेऊ. चांगला कुरकुरीत भाजल्या असं तेलने तळून घ्यायचं चांगलं. आता आपण थोडंसं तेलाला ताव येऊन देऊ आणि परत दुसऱ्या सोडू. अशी एक एकच सोडायची आणि बारीक गॅसवर भाजून घ्यायचं चांगलं तळून. हे बघा अशा प्रकारे आपण सगळ्या आता तळून झाल्या. तर अशा झाल्यात बघा. हे बघा आतून पण अशा छान भाजायच्या गव्हाच्या असल्यामुळं. हे बघा, हे बघा
छान होतात. अजून गरम आहे, थंड झाले अजून त्या खुसखुशीत होते. तर तुम्हाला आवडला तर तुम्ही पण करून बघा. आमचे व्हिडिओ आवडत असले तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.